धर्म म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे काय हे एका उदाहरणातून समजून घेऊया। एकदा गंगा किनाऱ्यावर झाडाखाली एक संत शांत ध्यान करत बसले होते। अचानक वरून त्यांना हालचालीचा आवाज आला। त्यांनी डोळे उघडले आणि तेवढ्यात पाहिलं की एक मोठा विंचू फांदीवरून खाली पाण्यात पडला। संतांनी पाण्यात जाऊन त्या विंचूला हातात घेतलं आणि नदी काठावरती सुरक्षित आणून सोडलं। पण ते करताना विंचू संतांना चावला। संत शांत राहिले आणि पुन्हा ध्यान करायला लागले। थोड्या वेळाने परत तोच विंचू पाण्यात पडला आणि संतांनी पुन्हा त्याला वाचवलं। पण हे करताना तो विंचू संतांना परत चावला। तेव्हा हे सगळं पाहणाऱ्या एका मुलाने संतांना विचारलं, महाराज, तो विंचू तुम्हाला सारखा चावतोय, तरी पण तुम्ही त्याला परत परत का वाचवताय? संतांनी खूप सुंदर उत्तर दिलं, नीट ऐका। ते म्हणाले, विंचू मला चावत आहे कारण तो त्याचा स्वभाव आहे, त्याचा धर्म आहे, आणि मी त्याला वाचवतोय कारण मदत करणे हा माझा स्वभाव आहे आणि मनुष्य म्हणून माझा धर्म आहे। तर यातून हे समजतं की धर्म म्हणजे कर्तव्य आणि जबाबदारीशी प्रामाणिक राहणे, इतरांचा स्वभाव कसा आहे ह्यावर अवलंबून न राहता। माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि कथाक्षाला नक्की सबस्क्राईब करा।